नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. ही भाजी आज आपण बनवलेली आहे घेवड्याची, श्रावणी घेवडा. आता जर हिवाळा चालू आहे, सगळ्याच प्रकारच्या भाज्या भेटत आहेत मुबलक प्रमाणात. तर सगळ्याच भाज्या खायला पाहिजेत, सीझनल आपल्या हेल्थसाठी. तर हा आहे घेवडा. घेवड्याच्या दोन्ही बाजूला शिरा असतात. घेवडा निसायच्या अगोदरच धुवून घेतला आहे आणि मग त्याला अशा पद्धतीने आपण त्याची शीर काढून घ्यायची. शेंड्याची आणि बुडखाच्या साईडला अशा पद्धतीने ही जी शीर आहे मोठी ती काढून घेतली म्हणजे खायला घेवड्याची भाजी चविष्ट लागते. नाहीतर मग ही जी शीर आहे ती काढली नाही तर थोडीशी घेवड्याची शेंग तशीच कडक कडक राहते. घेवड्याच्या शेंगा कोवळ्या असतात, ते आपल्याला हाताने नखाच्या साहाय्याने देखील शेंड्याची आणि बुडखाची साईड काढता येते. थोड्याशा कडक असतील म्हणजे दाणे भरलेले असतील तर ते दाण्याची आमटी देखील खूप छान होते. किंवा मग घेवड्याच्या शेंगाची डब्यासाठी सुकी भाजी कराल, त्याच्यामध्ये देखील दाणे ते खूप छान लागतात, चविष्ट. तुम्ही सुरीच्या साहाय्याने देखील असे शेंड्याची साईड काढून असे त्याची शीर ओढून काढून घेऊ शकता अशा पद्धतीने. पण घेवड्याची शेंग किती वरून छान असेल दिसायला, तर बऱ्याच वेळा घेवड्याचा शेंगेचा जो दाणा असतो त्याच्याखाली एक छोटीशी अळी असते, कीड. तर ती चांगली पारखून बघायची. वरून चांगली शेंग दिसत असेल तरी देखील एक बारीकशी अळी असू शकते. हे जे दाणे आहेत घेवड्याच्या शेंगेचे खूप चविष्ट लागतात. तुम्ही मसाले भातामध्ये देखील ते घालू शकता. मसाले भात देखील खूप छान होतो. आता या ज्या शेंगा आहेत, हे आपण शीर एकदा काढून घेतली दोन्ही साईडची, बुडखाची आणि शेंड्याची, तरी देखील अशी तोडून घेताना देखील या ज्या शिरा निघतात शेंगेच्या, जेवढ्या निघतात तेवढ्या काढून घ्यायचे म्हणजे ही भाजी चविष्ट होते. निसायला थोडा वेळ लागला तरीही चालेल. बघाल तुम्ही जी शीर असते ती चांगली जाडसर असते, 1-2 लेयर असतात तिचे. आणि शेंगा निसायच्या अगोदर म्हणजे तुकडे करून घ्यायच्या अगोदर चांगल्या धुवून घ्यायच्या, म्हणजे जे काही व्हिटॅमिन आहे शेंगेतलं ते पाण्यामध्ये धुवून जाणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही शेंगा निसून घेऊ शकता. किंवा मग खूपच घाई असेल तर मग शेंग दोन्ही साईडची बुडखाची आणि शेंड्याची बाजू काढून घ्यायची, त्याच्यातले जे दाणे आहेत दाणे काढून घ्यायचे आणि चॉपिंग बोर्डवरती असं 7-8 शेंगा सोलून घ्यायच्या. आणि मग त्या ज्या शेंगा आपण शीर काढून घेतलेली आहे दोन्ही बाजूची आणि दाणे काढून घेतलेत, त्याचे तुम्ही सुरीने झटपट तुकडे करून घेऊ शकता, तुम्हाला हवे तेवढे छोटे. जर भाजी कमी वेळेत शिजावी असं वाटत असेल तर मग छोटे छोटे तुकडे करायचे अशा पद्धतीने. आणि तुमच्याकडे वेळ असेल थोडासा तर मग सुरीचा वापर न करता हाताने देखील तुम्ही छान अशी ती जेवढे छोटे मोठे तुम्हाला तुकडे करून घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. पण सुरीने घाई असेल त्यावेळेस अशा पद्धतीने झटपट तुम्ही कापून घेऊ शकता. पण कापायचं असेल सुरीने तर त्याच्यामध्ये जो काय दाणा आहे, मग तो भरीव असेल कोवळा असेल, तो पहिल्यांदा काढून घ्यायचा. त्याच्या अगोदर दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोटी मोठी काही कीड लागलेली असेल ती चेक करायची. आणि दाणे तर बिलकुल फेकून द्यायचे नाहीत. एकदम अशी पिवळट पडलेली शेंग असेल ना, तिच्यामधले हे तुम्ही लाल दाणे झालेले बघताय, राजमासारखे दिसत आहेत, तर ते देखील काढून घ्यायचे. त्याची आमटी देखील खूप भन्नाट होते. आणि मग जर कडक शेंग असेल तर बारीक बारीक तुकडे करायचे, ज्याची जी साल आहे त्याचे अशा पद्धतीने. आणि शेंगा बऱ्याच वेळा आता गृहिणींना वेळ नसतो, त्यामुळे बऱ्याच वेळा अगोदरच बरीचशी तयारी करून ठेवली जाते. पण जर त्याच वेळेत शेंगा निसून घेतल्या तर त्या काळ्या पडत नाहीत. बऱ्याच वेळा वाटण देखील करून ठेवलं जातं, तर ते असं फ्रीजमधलं वाटण, फ्रीजमध्ये अगोदरच तयारी करून ठेवलेल्या भाज्या, वेळ वाचतो मात्र त्या हेल्दी नसतात, शरीराला त्रासदायकच असतात. जेवढं फ्रीजमधलं आपण कमी खाऊ तेवढं बेस्ट. तर त्याच्यामुळे मला जर काही असेल तर तुम्ही असे दाणे काढून घेऊन सुरीने पटापट
जी शेंग आहे त्याच्या सालीचे 7-8 सालीचे एक साथ तुकडे करून घेऊ शकता. एवढाही वेळ लागत नाही. प्रयत्न करायचा की ताजं खायचा आणि ताजंच वाटण यूज करायचा. तर चला, भरपूर घेवड्याच्या शेंगा सोलण्यावरून नेसण्यावरून आपल्या गप्पा झाल्या. आता कुठलीही भाजी म्हटलं की करण्याच्या इतक्या पद्धती आहेत, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजेच प्रत्येक थोड्या अंतरावर गेल्यावर जशी बोली भाषा बदलते तसंच प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. बरेच जण कांदा टोमॅटो घालतात आणि महाराष्ट्रीयन म्हटलं की ते बरेच जण शेंगदाण्याचा कोट वापरणारे, बरेच जण खोबरं वापरणारे, किंवा ही भाजी काही न घालता फक्त मीठ, मिरची आणि धना पावडर थोडीशी घालून देखील खूप छान लागते. बिना पाण्याची भाजी केलेली कधी चविष्ट लागते. आता बिना पाण्याची भाजी म्हटलं की मंद आचेवर शिजवायला लागते झाकण ठेवून, आणि खरंच ती चविष्ट होते. आता भाजी ही तुम्हाला हवी तशी सुकी रस्साभाजी करू शकता. तर ह्या घेवड्याच्या शेंगा आता मी बाकीच्या ठेवून देते. एवढ्या ज्या मी निसून घेतल्या तेवढ्या आत्तासाठी भरपूर झाल्या. तर अशा पद्धतीने आता माझ्या घेवड्याच्या शेंगा निसून झालेल्या आहेत. त्याच्यात जे दाणे होते ते देखील मस्त मी काढून घेतलेत. आणि तुम्ही बघताय की भरपूर शिरा त्याच्या निघालेले आहेत. असं नाही की घेवड्याच्या शेंगा खूप निबार होत्या, कडक होत्या, भरलेल्या खूप दिवसाच्या होत्या, असं काही नाही. ताज्याच आहेत मस्त. तरी देखील त्याची जी शीर असते 2-3 लेअरची भरपूर जाडी, ती काढून हे पहा तुम्ही बघाल केवढी जाड लेअर निघाली त्याची. आणि परत हाताने ज्यावेळेस आपण तुकडे करू ना, सुरीने करतो त्यावेळेस लक्षात येत नाही केवढी मोठी जाड शीर निघालेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे दाणे आहेत तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की कोवळीच शेंगा आहे, पण भरपूर मोठी त्याची लेअर निघालेली आहे. हे दाणे देखील मी घेणार आहे भाजीमध्ये. आणि आज जी मी भाजी करणार आहे ती हे पहा निघाली ना थोडीशी शीर. ज्यावेळेस हाताने मोडून घेतो ना तो त्याचा फायदा आहे. भरपूर आपल्याला त्याच्या शिरा असतात त्या लेअर काढून घेता येतात आणि भाजी चविष्ट होते. म्हणजे जेवढे आपण मंद आचेवर आरामात भाजी करतो ना तेवढी ती चविष्ट होते. आता जी भाजी आपण करणार आहे ती बिना पाण्याचीच करणार आहे. ह्या बाकीच्या शेंगा मी आता ठेवून देते, भरपूर झाली आता. तर मी इथे एक छोटा कांदा घेतला आहे, लसूण गड्डी घेतली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर. आता आपल्याला वाटण करायचं आहे. ज्या 2 मिरच्या घेतल्या त्याचे 2 तुकडे. ज्यावेळेस आपल्याकडे वाटण थोडं असतं ना त्यावेळेस मग मिरचीचे तुकडे करून घेतले की ते छान फिरले जातात. नाही तर मग मिरचीचा एखादा तुकडा तसाच राहतो. आणि भरपूर कोथिंबीर मी आता इथे घेते जी मी वाटणामध्ये घालणार आहे. सध्या भरपूर आपल्याला कोथिंबीर ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, हिवाळ्यामध्येच भरपूर भाज्या आपल्याला अवेलेबल असतात. पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाता येत नाहीत, चिखलाने भरलेल्या असतात आणि मग ते आपल्याला खायला होत नाहीत. आणि वाटाणे वगैरे जे इतर वेळेस खूप महाग असतात हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध होतात. गाजर वगैरे सगळ्या भाज्या A to Z आपल्याला भेटतात त्या. आणि मिक्स भाजी अर्थातच भोगीची भाजी आपण करतो, मोंदिओ, सगळ्याच भाज्या त्याच्यामध्ये घातल्या जातात. तर चला, आपण भरपूर लसूण इथे घेतलेला आहे. लसूणचा एक गड्डाच, पण त्याची साल मी काढत नाही पूर्ण, फक्त हातावरती चोळून घेते. आणि 2च हिरव्या मिरच्या घातल्या त्याच्यामुळे मग मी थोडीशी लाल मिरची पावडर देखील घालेल. आपण जसं कमी जास्त तिखट खातो तसं तिखट लसणाने. आता लसूण थोडा जास्त घातला तर लसणाने पण देखील एक प्रकारचा तिखटपणा त्याच्यामध्ये येणार आहे. आणि बऱ्याच वेळा ही जी घेवड्याच्या शेंगाची भाजी आहे तर त्याच्यासाठी या घेवड्याच्या शेंगा आहेत ते अगोदर उकडून घेतल्या जातात, नंतर मग त्याला फोडणी दिली जाते. तर त्याची चव वेगळी लागते, म्हणजे छानच लागते. प्रत्येक भाजी करण्याची जी युनिक पद्धत असते तिची एक वेगळी चव असते छान अशी. तर आज आपण या घेवड्याच्या शेंगा अगोदर उकडून न घेता डायरेक्टच फोडणीला टाकणार आहोत आणि मंद आचेवर मस्त शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही आता याच्यामध्ये बघाल हे जे दाणे आहेत ना मोठे मोठे ते देखील मंद आचेवर छान शिजतात. आणि जास्त थोडे देठाची साईड आहे ती मी आता वाटून घेते याच्यामध्ये आपण. आणि ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची ना तर त्यावेळेस लगेचच कढई चालू करून आता आपण
कांदा घातला. कांदा मी आता ह्याच्यासाठी घालते फक्त कांदा घालण्याचा मोठो की फक्त भाजी जळू नये, मी वाटण वगैरे करेपर्यंत, म्हणून मी थोडासाच कांदा त्याच्यामध्ये घालणार आहे. कांदा बारीक कापून घालणार आहे थोडासा फोडणीला. मस्त तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालून मग कांदा बारीक कापलेला घालायचा थोडासा. तोपर्यंत मी इकडे वाटण करून घेले आणि मग आपल्याला ह्या शेंगा त्याच्यामध्ये घालायच्या आहेत. कांदा आणि टोमॅटो भाजीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कांदा घातल्यामुळे छान अशी चव येते आणि टोमॅटो भाजीला ओलसरपणा देतं, पाणी सुटतं थोडंसं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पडत नाही. जर आता टोमॅटो नाही घातलं तर थोडीशी भाजी सुकी झाली असं वाटलं आणि जे घेवड्याचे दाणे आहेत ते शिजले नाहीत चांगले व्यवस्थित, तर मग थोडंसं पाणी आपण शिंपडू शकतो एखादा चमचाभर, किंवा ओला हात जरी शिंपडला तरी देखील झाकण ठेवून मंदाच्यावर छान असं त्याला पाणी सुटतं. आता थोडी कोथिंबीर आहे ती देखील कापून घेते, जे नंतर आपण गार्निशिंगसाठी वापरूयात. वाटणामध्ये तर आपण भरपूर कोथिंबीर घातली आहे, लसूण घातल्या आणि हिरव्या मिरच्या. आता इथे तुम्हाला हवं तर आलं घालू शकता, इथे तुम्ही शेंगदाणे देखील घालू शकता. आता एक टोमॅटो देखील मी घेतलं आहे, ते देखील मी कापून घेते. पहिल्यांदा सगळं काही कटिंग करून घेते आणि मग भाजी फोडणीला टाकूयात आपण. एखादा पदार्थ जरी आपण कमी जास्त याच्यामध्ये घातला तरी देखील भाजी त्याच चवीची भाजी खायची कंटाळा येतो. त्याच्यामुळे तीच भाजी एक थोडासा एक्सपेरिमेंट करून, कधी टोमॅटो नाही घातला तरी चालेल, फक्त कांदाच थोडासा घालून केले तरी चालेल, किंवा मग खोबरं, कांदा हे सगळे पदार्थ त्यावरती छान भाजून ती देखील भाजी एक वेगळ्या चवीची बनते. तर आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि ही जी भाजी आपण बनवतो आहे ती ऑफिस डब्यासाठी, स्कूल टिफिनसाठी आपण बनवतो आहे. तर मी आता इथे शेंगदाणे देखील घालणार आहे थोडेसे. आता हे शेंगदाणे आहेत ते भाजलेले आहेत. ज्या वेळेस आपण मेथीची भाजी बनवतो ना त्यावेळेस कच्चे शेंगदाणे त्या भाजीमध्ये छान लागतात आणि इतर भाज्यांमुळे बऱ्याच वेळा जर शेंगदाणे वापरले तर आता महाराष्ट्रीय म्हटलं की शेंगदाणे वापरले जातात. शेंगदाणे भाजीमध्ये नाही घातलं तर काहीतरी वेगळी लागते भाजी, म्हणून बऱ्याच वेळा तशी देखील केली जाते. पण आज मी या भाजीला थोडेसे शेंगदाणे देखील वाटणामध्ये वाटून घेते. तर वाटणामध्ये आपण घातले 2 हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण घातला आहे. लसूण गावरान लसूण पिंक कलरचा, ज्याला भरपूर सालीची लेअर असतात. साल मी फक्त हातावरती चोळून जेवढी निघते तेवढीच काढलेली आहे, बाकीची साल तशीच ठेवली आहे, कारण पिंक कलरचा लसूण सोलायला खूप वेळ लागतो आणि तीव्र असतो त्याचा स्मेल देखील. तर चला असा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आणि हे वाटण मी नंतर वाटून घेते. आता शेंगदाण्याचं कूट म्हटलं की मग तो आपल्याला भाजी चांगली शिजत आली का त्यावेळेस घालायचा आहे. आणि नेहमी शेंगदाण्याचा कूट थोडासा करून ठेवलेला असा, म्हणजे इन्स्टंट तो आपल्याला कुठल्याही भाजीवरती घालता येतो. थोडासाच घालायचा, खूप जास्त नाही. भाजी एकदम शिजत आल्यानंतर जसं आपण गरम मसाला नंतर घातला तर भाजीची एक युनिक छान अशी चव लागते तसं. आणि जे वाटण आपण वाटून घेतले त्याच्यामध्ये देखील मी पाणी घातलेलं नाही, कारण जी घेवड्याची आज आपण भाजी करतो आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, बिना पाण्याचीच आपल्याला ती शिजवायची आहे. तर चला वाटण झालं आहे, सगळी कापाकुपी झालेली आहे. गॅस चालू केला आहे, कढई ठेवूयात आता त्याच्यावरती आणि मंद आचेवरती चांगली ती तापून देते. तोपर्यंत किचनवरचा प्लॅटफॉर्मवरचा पसाराही उचलून घेते आणि मग त्याच्यामध्ये तेल ओतून घेते. ज्यावेळेस आपण भाजीला खोबरं वापरतो ना त्यावेळेस फोडणीला तेल जरा कमी घातलं तरी चालतं, कारण खोबऱ्याचं भरपूर तेल सुटतं. तर आज काही आपण खोबरं घातलं नाही म्हणून मी 2 चमचे तेलाच्या 2 पळी घातल्यात आणि तेल चांगलं तापलं की मी आता जिरं घातलं आहे. ज्यावेळेस आपण मोहरी घालत नाही त्यावेळेस जिरं थोडंसं जास्त घालायचं. आता कढीपत्ता आहे तो थोडासा तोडून घालते. तोडून घातला म्हणजे
मोठं पान असेल कढीपत्त्याचं काही पटकन बाहेर काढलं जातं आणि बारीक असेल तुकडे तर ते मग सापडले जात नाहीत आणि भाजीसोबत खाल्ले जातात. तर आता तेलामध्ये जिरा आणि कढीपत्ता चांगला परतला गेला आहे. गॅस बारीकच ठेवलेला आहे, मंद आचेवरच. मंद आचेवर फोडणी जेवढी चांगली परतली जाईल तेवढी भाजी इफेक्टिव्ह होते आपली. आता याच्यामध्ये मी थोडासा ओवा देखील घालते. आजकाल बऱ्याच वेळा पोटाचे प्रॉब्लेम्स होतात. हेल्दी, ज्याचं पोट हेल्दी तो हेल्दी असं, तर त्याच्यासाठी मग कुठली भाजी असेल तर थोडाफार ओवा घालायचा त्याच्यात. आता जे वाटण आपण करून घेतले ते मी घातलं इथे. वाटणामध्ये आहे 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण आहे चांगलं 10-12 पाकळ्या लसूण आहे आणि कोथिंबीर. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये आलं देखील वाटून घेऊ शकते. आपला जो गॅस आहे तो बारीकच ठेवलेला आहे. मंद आचेवरच आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची. पाणी बिलकुल घालायचं नाही आहे फोडणीमध्ये. आता जी ही फोडणी परतती मस्त स्मेल तिचा येतो आहे. हिरवी मिरची आणि लसूण, कढीपत्ता. आता जे वाटण आहे ते पहिल्यांदा घातलं, कारण जी हिरवी मिरची आहे कच्ची असेल तर ती तकलीफ देते, म्हणून पहिल्यांदा जे वाटण होतं ते थोडंसं तेलामध्ये परतलं गेलं आणि मग मी कांदा घातला आहे. आता या कांद्याला आपल्याला परतायचं नाही आहे, म्हणजे लाल करायचं नाही, पिंक कलर गुलाबी कलर काही करायचं नाही आहे, कारण ह्या जो कांदा कच्चा आहे त्याच्यातच आपल्याला लगेच थोडेसे पावडर मसाले घालायचे. आता थोडीशी हळद, आता 2 हिरव्या मिरच्या आता वाटणामध्ये वाटल्या त्याच्यामुळे थोडीशी लाल पावडर घालते. लाल मिरची पावडर खूप जास्त तिखट नाही, नॉर्मल आहे. आणि खूप महत्त्वाची धना पावडर. म्हणजे कधीही घेवड्याची भाजी केली ती कुठल्याही प्रकारची असो, खोबरं घालून शेंगदाणे घालून असो, कांदा टोमॅटो घालून असू देत, सुकी असू देत किंवा रस्सा भाजी असू देत, तरी देखील धना पावडर, कोरिअँडर पावडर मस्ट ती घातलीच पाहिजे. थोडीशी जास्त घालायची पण कमी नाही. तर इथे मी जिरी पावडर देखील घातलेली आहे. म्हणजे या भाजीमध्ये आपण जिरी आणि धना पावडर जास्त घातलेली आहे. आता जरा मिक्स करून घेतलं. आपला कांदा आपण खूप परतला नव्हता तेव्हाच मसाले घातले, लगेच टोमॅटो घातले. हे सगळं थोडंसं फक्त मिक्स करून घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये थोडंसं कोट व्हावं आणि लगेचच आपल्याला घालायची आहे भाजी. म्हणजे त्याचा कांदा टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे ना त्याला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच भाजी त्या कांदा आणि टोमॅटो परतण्यासोबतच या घेवड्याच्या शेंगा देखील शिजल्या जातील. त्याचं जे पाणी सुटेल त्याच्यामध्येच, म्हणजे यात छान अशी युनिक चव लागते त्याची मस्त. थोडाफार भाजीमध्ये फरक पडतो. पाणी थोडंसं घालून शिजवलेली, जास्त घालून शिजवलेली, रस्सा भाजी केलेली, अगदीच पाणी न घालता शिजवलेली भाजी. तर आता आपण घेवड्याच्या शेंगा घालून घेतल्या, त्याच्यावरती लगेच मीठ घालते. म्हणजे डबल पुन्हा पहिल्यांदा मिक्स करून घ्या, नंतर मीठ घाला, परत मिक्स करा. तर घेवड्याच्या शेंगा आहेत त्या शिजून कमी नाही होणार. पालेभाजी असते त्यावेळेस ती शिजून कमी होते. तर एक अंदाज घेऊन किती मीठ लागेल तेवढं मीठ मी इथे घालून घेतलं आहे. आणि मग आता पूर्ण फायनली एकदा ती मिक्स करून घ्यायची. मीठ मसाले सगळं मिक्स होईल आणि मग झाकण ठेवायचं आणि मध्ये मिक्स करत राहायचं. फक्त मिक्स करताना भाजी हे पुन्हा शीर सापडली आपल्याला घेवड्याच्या शेंगाची. ताज्याच घेवड्याच्या शेंगा आहेत, पण म्हणजे त्याची जी शीर असते कडेची ती जेवढी आपण काढून घेऊ तेवढी भाजी चविष्ट होते. तर चांगली तिला मिक्स करून घेऊयात. आतापर्यंत तरी आपण पाण्याचा एक थेंब देखील, शिंतोडा देखील टाकलेला नाही आहे. झाकण ठेवूयात, बघूयात. गरज पडली तर आपण थोडीशी भाजी ओलसर होण्यासाठी, दाणे आहेत ना मोठे मोठे, तर थोडीफार एखाद्या चमचाभर पाणी आपण घालूयात नंतर. आता तर सध्या मिक्स करून घेते आहे चांगली. मिक्स करून घेताना तळापासून करायचे, कारण तळालाच आपला जी फोडणी, आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित या भाजीला लागला पाहिजे. इथे मी थोडासा भाजीवरती धरली क्लिक काढण्यासाठी, एक थंबनेलसाठी. गॅस बारीकच ठेवला, अजिबात मोठा गॅस केला नाही आहे. आता मग
मंद आचेवर शिजवलेली भाजी मस्त अशी चविष्ट होईल. तर स्टीलची कढई खाली लागू शकते. मग आता मी अगोदरच 2 चमचे पाणी इथे घेतलं आहे बघा आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलं. त्याच्यामध्ये वाटण शिल्लक होतं ना, मग आता हे असंच वेस्ट जाईल म्हणून मग मी त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलं आहे आणि ते मस्त विसळून घेतलं. जेणेकरून त्याच्यामध्ये लसूण होता भरपूर ना, आपण वाटून घेतलेला लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. मिक्सरचं भांडं देखील धुतलं गेलं आणि आता ही भाजी मस्त ओलसर झालेली आहे. त्याच्यात थोडासा कांदा टोमॅटो आहे, तर झाकण ठेवलं की त्याचं भरपूर पाणी सुटेल आणि तेवढ्यामध्ये ही मस्त दाणेदार घेवड्याची भाजी शिजणार आहे. छान दिसते ना, मस्त ग्रीन रेड कलरचा टोमॅटो छान. तर चला झाकण ठेवूयात. आता गप्पा खूप झाल्यात आणि आता झाकण ठेवून गॅस बारीकच आहे. मध्ये मध्ये मी आता त्याला फक्त चेक करणार आहे, मिक्स करून घ्यायची. आणि भाजी खूप सुकी झाली असं वाटलं तर जे वाफेचं पाणी असतं झाकणाचं ते देखील त्याच्यात थोडंसं पडून द्यायचं, म्हणजे मग भाजी ते पाणी तर भाजीचंच झालेलं असतं या वाफेचं, तर आपल्याला गरज पडणार नाही. अजून भाजी भरपूर ओली आहे. एकदा चांगलं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते. असंच मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं. आणि चला आता मला चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे. झाकण ठेवते आणि गॅस बारीकच आहे, कुठेही मोठा केला नाही. आता पुन्हा झाकण ठेवते आणि पीठ मळून घेते आणि पुन्हा एकदा मग भाजीला मिक्स करून घेते. भाजी शिजली कसं ओळखायचं, तर मग जो शेंगेचा तुकडा आहे तो दाबून पाहायचा. आता ही घेवड्याची शेंग आहे ती शिजली जाईल. तिचा कलर थोडासा चेंज होतो, म्हणजे जो एकदम डार्क ग्रीन दिसत होता तो थोडासा ब्राउनिश घेवड्याची शेंग दिसायला लागते. आणि याच्यामध्ये जो मोठा दाणा आहे ना घेवड्याच्या शेंगेचा तो चेक करायचा, तो शिजला म्हणजे भाजी शिजलेली आहे. थोडीशी गरज आहे अजून. मोठा दाणा चांगला दाबला जात नाही, मॅश होत नाही. शेंग तर चांगली शिजलेली आहे. थोडीशी वाफ द्यायची. आणि अजून आपण याच्यामध्ये गरम मसाला घातला नाही, तर तो गरम मसाला आपल्याला थोडासा त्याच्यात घालायचा आहे. आणि 1 मिनिटभर त्याला वाफ दिली की मस्त तो झाला. तर त्याच्यासाठी आता मी तिथे परत 2 चमचे पाणी घातलं आहे, कारण जो मोठा दाणा आहे घेवड्याचा तो अजून शिजला नाही आणि खाली लागू शकते भाजी. झाकण ठेवल्यानंतर करपू शकते. पालेभाज्या असतात तर त्या पटकन शिजतात. आता याच्यामध्ये जे आपण घेवड्याचे मोठे मोठे दाणे घातलेले आहेत, कारण काही थोड्या 1-2 भरलेल्या शेंगा होता, त्याचा जो दाणा होता भरीव तो शिजण्यासाठी 2 चमचे पाणी आपल्याला पुन्हा घालायला लागले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. तर शेंगदाण्याचा कूट घातला, तो शेंगदाण्याचा कूट भाजीतलं पाणी शोषून घेतो बरंचसं. तर आता जे 2 चमचे पाणी आपण घातलं होतं ते सगळं हा शेंगदाण्याचा कूटच शोषून घेणार आहे. याला मिक्स करूयात आता आपण आणि 2 मिनिट आपण त्याला झाकण ठेवून वाफ देऊया, जेणेकरून मग हा कूट देखील छान मिक्स होईल. त्याचा देखील फ्लेवर शेंगदाण्याचा त्या भाजीमध्ये उतरेल आणि मस्त राहिली कसर आहे जी भाजीची. थोडीफार दाणे कच्चे आहेत ते देखील छान असे शिजले जातील. मस्त आपली भाजी तयार झाली. ही भाजी तुम्ही एक तोंडी लावून म्हणून देखील करू शकता आणि डब्यावरती देखील बेस्ट पर्याय आहे. तर आता झाकण ठेवते एकदा थोडा वेळ. झाले 2 मिनटात आपली भाजी मस्त तयार होणार आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरी, कुठल्या प्रकारची भाकरी खा तुम्ही. आणि हिवाळ्यामध्ये तर सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या खाव्यात, नाचणीची, ज्वारीची, बाजरीची. आता आहे गरम मसाल्याची वेळ. गॅस मी आता बंद केलेला आहे. गरम मसाला टाकते आणि मिक्स करून घेते आता इथे. आणि कोथिंबीर घालूया थोडी.
कोळी कोळी कोथिंबीर आपण जी बाजूला कापून ठेवली होती ती, गरम मसाला, कोथिंबीर हे सगळं मिक्स करायचं जेणेकरून ही कोथिंबीर काळी पडू नये आणि गरम मसाल्याचा फ्लेवर देखील त्याच्यामध्ये उतरला गेला पाहिजे. गॅस बंद केला आहे. भाजीला चांगलं मिक्स करते आणि जरा वेळ झाकण ठेवते, म्हणजे गरमागरम भाजीमध्ये गरम मसाल्याचा फ्लेवर चांगला उतरेल. आणि मस्त बाजूला चपात्या करून घेऊयात डब्यासाठी. मस्त घेवड्याची चविष्ट भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नाही आवडला तर यू कॅन डिसलाईक. तर चला, आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. चला, सर्व करून बघूयात कशी दिसते मस्त चविष्ट आपली घेवड्याची भाजी. आणि याच्या म्हणजे जे दाणे आहेत ना, त्याने मस्त यम्मी लागते भाजी, खूप छान. लहान मुले आवडीने खातील ही भाजी. फक्त त्यांच्यानुसार ती तिखट कमी जास्त कशी, जसं आपली मुलं कमी तिखट खात असतील तशी करायची. तुम्ही त्यांना रोल करून देखील ही भाजी देऊ शकता, डब्यामध्ये देऊ शकता. ऑफिस डब्यामध्ये बेस्ट पर्याय आहे. थँक्यू व्हेरी मच.